श्रीराम जव्हारचा करार झाला तो महाराष्ट्रामध्ये पॅटर्न झाला. ह्या पद्धतीने सगळे शेवटी शासनाला जार काढावा लागला, शासनाला नियमावली करावी लागली आणि तशा पद्धतीची नियमावली करून त्या ठिकाणी हा कारखाना चालवत संचालक मंडळाची. आणि त्याच्या अगोदर मतदार याद्याची मागणी शासनाने केली आम्हाला 3/9/24ला आणि कारखाना मतदार याद्या सादर केल्या आम्ही 6/9/6/1/25ला आणि कारखान्याचे 16,500 सभासद आणि आमचे 700 कामगार आज देशोधडीला जर लागणार असतील तर तुमच्या त्या पदवीला काय अर्थ आहे? जिथं आम्हाला मदत करायला लागते या त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करतो. ह्याच्या पाठीमागं सुद्धा कारखान्याला केलेले सभासद तुम्हाला मदत करायला तयार आहेत. आणि आपण सभासद आहोत, आपण शेतकरी आहोत, आपण कामगार आहोत आणि समोरच्या व्यक्तीचा स्वार्थ समजणे इथपर्यंत आपण सुज्ञान नक्कीच आहोत. पण त्यात ईर्ष्या अशी होती की यांनी शाळा उभा केली की त्यांनी पाण्याची टाकी उभा करायची, त्यांनी पाण्याची टाकी उभा केली की ह्यांनी ग्रंथालय उभा करायचं, ग्रंथालय उभा केलं की ह्यांनी बगीचा बांधायचा. ह्या पद्धतीनं ईर्ष्या त्या काळात दाखवली गेली. आज ईर्ष्या दाखवली जाते मी कारखाना बंद पाडतोय का तो कारखाना बंद पाडतोय. चव्हाणसाहेब हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते होते आणि खऱ्या अर्थाने सहकाराला चालना देणारे एक फार मोठं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्यामध्ये होतं. आणि केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर काँग्रेसच्या विरोधी असणाऱ्यांना सुद्धा तेवढ्याच नाही देणारं नेतृत्व होतं. आणि आता नेमकं तीच उणीव आपल्याला सर्वांना जाणवते का काय, तशा प्रकारचं राजकारण येते का काय, अशी आता जाणीव व्हायला अनुभवायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. नाही निंबाळकरांचा माझा वैयक्तिक द्वेष नाही. त्याचे कारखाने व्यवस्थित चालावे म्हणून मी काय कधी भानगडी केली करायचे. कारण त्याच्या स्वतःच्या हाताने चाललंय ते चालले आहे. जो आकरवाडीचा फुगा फुटला ना तेव्हा मी 85 सालपासून सांगत तोच फुगा उपळगाचा आज नव्हत्या फुटणार. केवळ सत्तेच्या माध्यमातून बँकांना लुबाडून बँकाची नवजुनं करून चाललेले हे कारखाने. हा धंदा चाललेला नाही, हा व्यवसाय चाललेला नाही, हा पैसे डायव्हर्ट करायचा धंदा चाललेला आहे.